close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all. हॅलो गाईज, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे शिवानी आणि आज आपण जर्नी करणार आहोत मुंबई ते पंतनगर इथे, जे उत्तराखंडमध्ये पडतं. सो ही माझी फर्स्ट एकदम पहिली फ्लाईटची जर्नी आहे. त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. ही जर्नी पूर्ण कशी होणार आहे तुम्हाला अशा व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. काही टिप्ससुद्धा आहेत ज्या तुम्हाला नक्कीच पहिल्यांदा जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच फ्लाईटनी जर्नी करणार असाल तर तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरतील, किंवा तुम्ही जर जर्नी केली आहे तर त्या गोष्टी तुम्हाला काही रिलेटेडसुद्धा होतील. सो व्लॉगला स्टार्ट करूयात. मी जर्नी मुंबईवरून स्टार्ट केली. सकाळी 7:45ची माझी ही ट्रेन होती. त्यामुळे आम्ही पहाटेच मुंबईवरून घरून निघालो. आम्ही 4 वाजताच घरून निघालो आणि आम्हाला एअरपोर्टवरती पोहोचायचं होतं सकाळी लवकर 2 तास अगोदर, फ्लाईटच्या 2 तास अगोदर. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर घरून निघालो आणि 6 वाजता एअरपोर्टवरती पोहोचलो. पुढची जर्नी कशी झाली ते सर्व तुम्ही पहा या ब्लॉगमध्ये. Through the highways till my shadow turns to sun rays, and on we'll go. Through the wastelands, through the highways, and on we'll go. अशा प्रकारे सर्व अलग अलग ठेवावं लागतं, सर्व काही सब कुछ. Turn us to thousands, and we'll grow in number. पुढे इथे बोर्डवरती आपल्या तिकिटीवरती दिलेला असतो तो नंबर. तिथे तुम्ही शोधून त्या ठिकाणी जाऊन बसायचं असतं. इथे येऊन मला असं वाटलं की मी कोणत्या मॉलमध्ये फिरते, कारण की आजूबाजूने सर्व रेस्टॉरंट्स वगैरे होते आणि त्यामुळे काही शॉप वगैरे होते. सो हे बघून मला सर्व असं वाटत होतं की मी मॉलमध्ये फिरते. अशा प्रकारच्या सीट असतात जिथे तुमचा नंबर असतो, तिथे तुम्हाला जाऊन थांबायचं असतं आणि तिथे तुम्हाला अशा प्रकारे सीट दिसतात जिथे तुम्ही बसून तुमच्या फ्लाईटचा वेट करू शकता. आणि आता फक्त एक फ्लाईट म्हणजे विमान पाहायचं आम्हाला एक्साइटमेंट होती. आणि इथे आल्यावरती आम्हाला समजतं की आम्ही लगेजमध्ये लगेज टाकलेलं नाहीये. एक बॅग जी आहे आमची पुढे आम्ही फ्लाईटमध्ये नाही घेऊन जाऊ शकत, कारण की फ्लाईटमध्ये एका लिमिटेड वेटचं सामान आपण घेऊन जाऊ शकतो. पण आता लगेजमध्ये टाकायला विसरलेलो, त्यामुळे आता आम्ही टेन्शनमध्ये होते की आता आम्ही ह्या बॅगचं करायचं काय. इथून आम्हाला मदत सुद्धा मिळाली, ती म्हणजे ही की इथून आमची जी दिल्लीपर्यंतची फ्लाईट होती तिथपर्यंत आमचं हे लगेज जाणार होतं. पुढच्या फ्लाईटसाठी ते लगेज आम्हाला चेंज करावं लागणार होतं. आणि फायनली समोर आमची फ्लाईट आलेली, ज्या फ्लाईट मधून आम्हाला जायचं होतं. फ्लाईटमध्ये आमच्या अगोदर जे लोक बसलेले ते ऑलरेडी खूप जास्त एक्साइटेड दिसत होते. मे बी त्यांची सुद्धा ही फर्स्ट फ्लाईट असेल. फ्लाईटमध्ये जर आपल्याला विंडो सीट हवी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पे करावे लागतात. माझी फर्स्ट फ्लाईट होती त्यामुळे मला तर विंडो सीट हवीच होती, कारण ही माझी फर्स्ट फ्लाईट होती आणि मला ही पूर्णपणे एन्जॉय करायची होती. फ्लाईटवरती जाण्याच्या अगोदर आपल्याला सर्व प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिले जातात. पाऊस असल्यामुळे फ्लाईट आमची वरती जाण्यासाठी 5 ते 7 मिनिटं लेट झालेली. सर्व इन्स्ट्रक्शन दिल्याच्या नंतर काही मिनिटांमध्येच आमची फ्लाईट इथून निघते. कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाए. आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनी ओर खींचें और नाक और मुंह ढककर सांस लेते रहें. दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क
काही वेळाने फ्लाईट एका लेवलवरती पूर्णपणे वरती पोहोचलेली असते आणि त्यावेळेस असं वाटतंय की जणू खरंच आपण स्वर्गात आलेलो आहोत. आणि आता हे दृश्य अजून छान पाहण्यासाठी मी चष्मा सुद्धा लावला, कारण की बाहेर क्लिअरली मला सर्व काय काय दिसत ते पाहायचं होतं. मोस्ट ऑफ फ्लाइट्समध्ये आपल्याला चहा नाश्ता अवेलेबल असतो, बट इंडिगोमध्ये तुम्हाला चहा नाश्ता नाही मिळत, फक्त पाणी वगैरे लागल्यास मिळतं. आता आम्ही दिल्लीपासून दूर नव्हतो, खालती आम्हाला थोडेफार दृश्य दिसायला लागलेले आणि आम्ही दिल्लीमध्ये येऊन पोहोचलो. माझ्या अंदाजे तरी दिल्लीच होतं, पण वरतून काय समजतं की कोणती सिटी आहे, पण अंदाजे दिल्लीला उतरणार होतो. सो आम्ही दिल्लीमध्ये आता आलो होतो. थोड्या वेळामध्ये फ्लाईटमध्ये अनाउन्समेंट होते. इथलं वातावरण व्यवस्थित नसल्यामुळे फ्लाईट आपली 20 ते 25 मिनिटं उशिरा पोहोचणार आहे आणि अशा प्रकारे सर्व ढगांचा सामना करून हे विमान खाली उतरवलं जातं. त्यामुळे सांगतात की जर वातावरण व्यवस्थित नसेल तर त्या जागेवरती आपल्याला त्यावेळेस नाही जायला पाहिजे. पण एक्सपिरियन्स पायलट असेल नक्कीच, त्यामुळे ही फ्लाईट सक्सेसफुली खाली उतरवण्यात येते. फ्लाईटमधून तर आता दिल्ली एअरपोर्टला आम्ही उतरलेलो, बट आता पुढची घाई होती की आम्हाला लगेच पुढच्या फ्लाईटसाठी दिल्ली एअरपोर्टवरून पंतनगर फ्लाईटसाठी लगेच चेंज करायचं होतं. आणि जर आपली फ्लाईट एअरपोर्टवरून दूर थांबलेली असेल तर एक AC बस येते आपल्याला तिथून तिथे ड्रॉप करण्यासाठी. फायनली लगेज वगैरे चेंज केल्याच्या नंतर पंतनगर फ्लाईट आम्हाला मिळाली. आणि ही इंडिगोची फ्लाईट लास्ट फ्लाईट एवढी मोठी नव्हती, कारण की तिथलं एअरपोर्ट छोटं असल्यामुळे ही फ्लाईट सुद्धा थोडी छोटी आहे. मुंबई ते दिल्लीचा डिस्टन्स 2 तासाचा होता आणि दिल्ली टू पंतनगरचा डिस्टन्स 1 तासांचा होता. पंतनगर एअरपोर्ट छोटं असल्यामुळे एअरपोर्टवरून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आम्हाला जास्त वेळ नाही लागला. आणि आय होप गाईज हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्हाला सुद्धा काही महत्त्वपूर्ण माहिती यामधून मिळाली असेल, जेणेकरून तुम्ही सुद्धा कधी जर फ्लाईटनी येण्याचा प्लॅन करताय तर तुम्ही सुद्धा त्या गोष्टी लक्षात ठेवाल. जशी आमची लगेजची धावपळ झाली तशी तुमची नाही होणार. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच अजून पुढची जर्नी सुद्धा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो नेक्स्ट ब्लॉगसाठी नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. तर आता आम्ही उत्तराखंडच्या पंतनगर इथल्या हे एअरपोर्टमधनं बाहेर पडतोय. तर मग खूपच छोटं एअरपोर्ट आहे, म्हणजे अजिबात एअरपोर्टसारखं वाटणार नाही. इथून सुरू झालं आणि इथे संपलं सुद्धा. आता इथून आम्हाला पोहोचायचं आहे नैनितालला, जिथे आम्ही राहण्यासाठी रूम केलेला आहे. रूम म्हणजे जस्ट हॉस्टेल आहे. सो इथून आता काय गाडी वगैरे अवेलेबल होते बघूयात. पोहोचूयात नैनितालला.